राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारूकांडाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात दापोडी येथे IPL सामना पाहण्यासाठी आयोजित केलेल्या एका पार्टी दरम्यान तब्बल 45 जणांनी विषारी दारूचं सेवन केल्याचं समोर आलं आहे. दापोडी परिसरातील एका अवैध दारू विक्रेत्याकडून ही दारू खरेदी करण्यात आली होती. पार्टीत उपस्थित सर्वांनी तिचं सेवन केलं होतं. सामना संपल्यानंतर घरी जाताना काही जणांची अचानक प्रकृती बिघडू लागली आणि त्यानंतर सुरू झाला मृत्यूचा थरारक सिलसिला. तब्बल 45 जणांनी विषारी दारूचं सेवन केल्याची माहिती तपासातून पुढे आली असली तरी पोलिसांकडून अद्याप या आकड्याला अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची मानली जात असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. नवीन गॅस सिलेंडरची टाकी जोडताना गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात तरुणाचा मृत्यू झाला तर 2 ज्येष्ठ जखमी झाले. ही घटना खराडी भागातील खांदवेनगर मधील फॉर्च्यून सिटी या रहिवासी इमारतीमध्ये घडली. पांडुरंग विष्णू गित्ते असं मृत्युमुखी पडलेल्या 35 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर तरुणाचे आई वडील विष्णू मुंजाजी गित्ते आणि त्यांची पत्नी वृंदावनी गंभीर होरपळले. सिलेंडरच्या स्फोटानंतर परिसरात घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती रोखली. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. मतदार नोंदणी मोहिमेत काम करण्याबाबत आदेशाचे पालन न करणाऱ्या महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO म्हणून नियुक्ती होऊ नये हे शिक्षक कर्तव्यावर हजर राहिले नाहीत असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. माधवी सारंगधर कुलकर्णी, संजय बनकर, संदीप शंकर साळवे, स्मिता ढगे, नूतन जाधव, राजेंद्र अडसूळ, चंद्रप्रकाश भंडारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. या प्रकरणी राज्य कर निरीक्षक मनीषा मातेरे यांनी फिर्याद दिली आहे. बुधवार पेठ आणि मंगळवार पेठ परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा फरसखाना पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवार पेठेतील इंदिरानगर परिसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या 2 तरुणांना पोलिसांनी गुरुवारी पहाटे रंगेहात पकडलं. आरोपींच्या ताब्यातून 54 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा MD म्हणजेच मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ, वजन काटा आणि रोख रकमेसह एकूण 11,22,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी पहाटे करण्यात आली. लालडी मशाक उर्फ ललित मेहबूब डिग्गी आणि दुर्गेश संदीप खडके अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.